तर प्रबोधन पण झालं पाहिजे या भावनेतून आपण हा कार्यक्रम केला। याच्यामध्ये बालक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, ट्रान्सजेंडर, दिव्यांग अशा सगळ्यांना आपण सहभागी केला। मनोरंजक, वैचारिक, उद्बोधनपर, देशभक्तीपर, धार्मिक आणि सांस्कृतिक या उद्देशामध्ये मनोरंजन हा विषय होताच, पण चांगले विचार, चांगले संस्कार आपल्या नवीन पिढीवर निर्माण व्हावे याचा प्रयत्न झाला। संगीत, नृत्य, नाट्य, वादन, गायन, कीर्तन, प्रवचन, कवी संमेलन, लोककला याचा संगम असलेल्या महोत्सवात केवळ राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कलाकारच नाही, तर स्थानिक कलाकारांना आपण प्रोत्साहन दिलं। स्टेज एवढा मोठा बनवला की 3,000-2,500 कलाकारांनी प्रदर्शन। मागच्या वर्षी आपण पंढरपूरची वारी बघितली की प्रत्यक्ष आपण पंढरपूरला आहे असा भास झाला। या सगळ्यामध्ये सर्व कलाकारांना एकत्र करून एक भारत श्रेष्ठ भारत या विचाराला आपण मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि संस्कृतीतून आपण समाज निर्मिती हा या महोत्सवाचा गाभा आहे। आणि म्हणून केवळ मनोरंजन हा उद्देश न ठेवता आपण लोकप्रबोधन हा पण उद्देश ठेवला होता। मागच्या वर्षी 1.5 कोटी लोकांनी यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाचा आनंद घेतला। हा एक उच्चांक होता। 40,000 लोक ॲव्हरेज दर दिवशी मैदानावर उपस्थित होती आणि आम्ही यावेळी पहिले स्वतःहून पासेस वाटायचो, पण आता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ज्या कार्यक्रमाला ज्यांना यायचं आहे ते आपले पासेस बुक करून मग त्या कार्यक्रमाला येतात। त्यामुळे 40,000 लोक आम्हाला बऱ्याच आहे। आम्ही प्रयत्न केला की ठिकठिकाणी विदर्भातल्या लोकांची मागणी होती की त्या ठिकाणी आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करून करावं, पण कलाकारांची पण त्याच्यात परमिशन पाहिजे, त्यामुळे यावर्षी काही ते होऊ शकलं नाही। याशिवाय 175 शाळांमधील 30,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी समर्थ स्वामी रामदासांचे 51 मनाच्या श्लोकाचं पठण आणि 30,000 लोकांनी वंदे मातरम गाऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आणि जागतिक वितरण प्रस्थापित केलं। आता एक चांगली गोष्ट आहे की जे कार्य आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरू झालं ते आता अनेक लोकांना सुरू करायची प्रेरणा झाली आणि नागपुरातही आता आपले आमदार प्रवीण दटके यांनी असा महोत्सव करायचं ठरवलं। तसंच विदर्भात ठिकठिकाणी, महाराष्ट्रातही उत्तम कार्यक्रम या निमित्ताने होतात, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। खासदार सांस्कृतिक महोत्सव हा एक बेंचमार्क ठरला आहे आणि राष्ट्रीय सांस्कृतिक एक ब्रँड प्रस्थापित झालेला आहे। जे कार्यक्रम यावर्षी होणार आहेत 7 ते 8 नोव्हेंबर आपल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर आहे। उद्घाटन 7 नोव्हेंबर रोजी आध्यात्मिक गुरु आणि अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परमपूजनीय स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे। आणि यासोबतच चाणक्य, सम्राट पृथ्वीराज यासारख्या कलाकृतीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरा घरोघर पोहोचवणारे लेखक, दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांची देखील उपस्थिती कार्यक्रमाला राहणार आहे। आपल्याला स्मरत असेल की चाणक्य सिरियल जी आली होती, जी लोकप्रिय झाली होती, त्यामध्ये चाणक्याचं काम डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं होतं। हे उद्घाटन झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक हमारे राम याची प्रस्तुती होणार आहे। प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित या नाटकामध्ये आशुतोष राणा यांनी रावणाची भूमिका साकारली आहे। तुम्हाला माहिती आहे की ते एक मोठं स्तोत्र जे आहे शंकरावरचं
ते संस्कृतमधलं ते अतिशय लोकप्रिय आहे. शिवतांडव स्तोत्र रावणकृत ते देखील यातल्या त्यांनी गायलेलं. त्याचबरोबर 8 नोव्हेंबरला सकाळी याला गोविंदगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जागर भक्तीचा हा भक्ती महोत्सव आहे. याचा 2 भाग केले आपण. सकाळी भक्ती महोत्सव आणि संध्याकाळी सांस्कृतिक महोत्सव. याचं उद्घाटन जे आहे हे गीता पठण उपक्रमाने होणार आहे आणि 5वी ते 12वी इयत्तेतील 50,000हून अधिक विद्यार्थी एकाच ठिकाणी एकत्र येऊन भगवद्गीतेचा 12वा, 15वा आणि 16वा अध्याय सामूहिकरित्या पठण करणार आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांची एकाग्रता, शिस्त, आत्मविश्वास व मूल्याधारित शिक्षण यांना प्रोत्साहन देणारा आहे. एवढ्या भव्य प्रमाणात भगवद्गीतेचं पठण करणारा हा कदाचित पहिलाच उपक्रम आहे आणि गीता परिवाराचे प्रमुख आहेत गोविंदगिरी महाराज, ते राहणार आहेत. हाही एक प्रकारचा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड होईल आणि हे सगळे कार्यक्रम 50,000 विद्यार्थी आणणं, त्याकरता बसेस, शिक्षण संस्था, शिक्षक यांच्याकडनं हे अध्याय पाठ करून घेणं हे कठीण काम आहे. याची प्रॅक्टिस करून हा एवढा मोठा कार्यक्रम हा विशेष रूपाने पहिल्यांदा होत असला तरी भक्ती महोत्सवाचं एक प्रकारे उद्घाटन या कार्यक्रमाच्या द्वारे होणार आहे. त्यानंतर 8 नोव्हेंबरला आपले सायंकाळी आपले विशाल मिश्रा जे युवा गायक आहेत, ज्यांचा मागच्या वर्षी खूप चांगला कार्यक्रम झाला, त्यांचा लाईव्ह इन कन्सर्ट आयोजित केलेला. त्यांनी आज गली गली अवध सजेंगे राम आएंगे हे त्यांचं लोकप्रिय गीत आहे. हिंदीतले पण बरेच गीतं त्यांचे खूप लोकप्रिय आहेत. सध्या देशातले लोकप्रिय गायक आहेत. मी यावेळी समितीला विनंती केली की ज्यांचे कार्यक्रम हिट झाले ते आपण रिपीट करूया आणि म्हणून विशाल मिश्रांना यावर्षी बोलवलं आहे आणि त्यांचा एक कार्यक्रम 8 नोव्हेंबरला शनिवारी होणार आहे संध्याकाळी. त्यानंतर रविवारी सकाळी भक्ती महोत्सवामध्ये श्री रामरक्षा स्तोत्र व मारुती स्तोत्र पठण कार्यक्रम आहे आणि सायंकाळी फ्युजन हा विविध वाद्याचा संगम असलेला कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक रोणू मुजुमदार, संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष व प्रसिद्ध व्हायोलिन वादक मंजुनाथ महादेवप्पा, प्रसिद्ध तालवादक तौफिक कुरेशी यांच्यासह विक्रम घोष, सितार व संतूर वादक श्रीकार सुनील कट्टी, मनीष कुलकर्णी, अतुल रंडिंगा, श्रीधर पार्थसारथी यांचा यात सहभागी राहणार आहे. हे सगळे आंतरराष्ट्रीय दर्जाचेच आहेत. त्यामुळे हा एक कार्यक्रम आपल्या सगळ्यांकरता भारतीय संगीताच्या दृष्टीने अतिशय मोठा आणि आवडीचा होणार आहे. आपल्या सगळ्यांचं विशेषतः महाराष्ट्रातलं आणि विदर्भातलं दैवत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांनी केलेली भजनं, गीतं, विशेषतः आत्ताच नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं जे विद्यापीठ गीत आहे त्याचाही पण रेकॉर्ड झाला. त्यामुळे यावेळी आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारित 2000 कलाकार, एका वेळी स्टेजवर 2000 कलाकार हे दृकश्राव्य संगीतमय कार्यक्रम राष्ट्रसंतांची जीवनगाथा होणार आहे. आणि त्याचबरोबर खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आम्ही खंजिरी भजन स्पर्धा आयोजित केली होती. विदर्भातल्या लोकांची 700हून अधिक भजन मंडळी आली होती. सुरेश भटमध्ये हा कार्यक्रम झाला होता. हा सुंदर कार्यक्रम झाला होता. त्यामुळे यावेळी हा जो 2000 कलाकारांचा कार्यक्रम आहे हाही एक प्रकारे
हा वैदर्भीय जनतेकरता, राष्ट्रसंतांच्या शिष्यांकरता अतिशय उत्तम असा अविस्मरणीय ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे। मंगळवार 11 नोव्हेंबरला गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राचं पठण आणि संध्याकाळी महाराष्ट्राची हास्य जत्रा आपण रोज टीव्हीवर बघतात, हा अत्यंत लोकप्रिय मराठी विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हास्य कार्यक्रमाच्या क्षेत्रात एक नवा विक्रम या प्रेक्षकांना हसवण्याचा या कार्यक्रमाने केलेला आहे। यामध्ये प्राजक्ता माळी, सई तामणकर, प्रसाद ओक, समीर चौगुले, नम्रता संबेराव, गौरव मुरे इत्यादी कलाकार यात भाग घेणार आहेत। बुधवारी 12 नोव्हेंबरला हरिपाठ पठण कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर सायंकाळी युवा गायक संगीतकार अखिल सज्जेवाल यांची लाईव्ह इन कन्सर्ट आयोजित करण्यात आली आहे। नशा या दिल्ली आधारित सुफी रॉक बँडचे ते मुख्य गायक आहेत आणि बद्रीनाथ की दुल्हनिया आणि कबीर सिंग या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर गुरुवार 13 नोव्हेंबरला सकाळी गजानन महाराजांवर आपल्याला माहिती आपला मोठा शिष्य संप्रदाय त्यांचा आहे, गजानन विजय ग्रंथ 21वा अध्याय याचं सामूहिक पठण आणि सायंकाळी संस्कार भारती नागपूरच्या कलाकारांचा महाराष्ट्र व देशाची सांस्कृतिक परंपरा सादर करणारा मिट्टी के रंग हा भारतीय लोकसंस्कृतीचा संगीत नृत्यमय गाथा हा कार्यक्रम आहे। यात हजारावर स्थानिक कलावंतांचा सहभाग राहणार आहे। शुक्रवार 14 नोव्हेंबर सकाळी विष्णू सहस्त्रनाम पठण कार्यक्रम आणि सायंकाळी संगीतकार विशाल भारद्वाज व गायिका रेखा भारद्वाज यांचा लाईव्ह इन कन्सर्ट होणार आहे। शनिवारी सकाळी हनुमान चालीसा व सुंदरकांड पठण कार्यक्रम आहे आणि सायंकाळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांचं हे वर्ष 750वी जयंती उत्सव आहे। त्यामुळे आपण संध्याकाळी बालकला अकादमी निर्मित नागपुरातील बालकलांचा सहभाग असलेला ज्ञानियांचा राजा हा कार्यक्रम सादर होणार आहे। माऊलींच्या जीवनावर आधारित गायन, वादन, नृत्य व अभिनयाचा कार्यक्रम आहे। या 400 कलाकार सहभागी होणार आहेत बालकलावंत। आणि त्यानंतर आपण अखिल भारतीय हिंदी कवी संमेलन आयोजित केलं आहे। त्यात हरिओम पवार, दिनेश बावरा, सुदीप भोला, अंकिता सिंह, तेज नारायण शर्मा, अमन अक्षर यांचा सहभाग राहणार आहे। रविवारी 16 नोव्हेंबरला सकाळी महापरित्राण पाठ कार्यक्रम आहे सकाळी आणि संध्याकाळी प्रसिद्ध ख्यातनाम गायिका श्रेया घोषाल यांचा लाईव्ह इन कन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे। सोमवारी सकाळी 17 नोव्हेंबर पुरुषोक्त सूक्त पठण कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर सायंकाळी ख्यातनाम गायक संगीतकार शंकर महादेवन यांचा लाईव्ह इन कन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे। त्यांनी संगीतमय केलेली देशभक्तीपर गीतं, संघगीतं ते सादर करणार आहेत। कोट्यावधी स्वयंसेवकांसाठी प्रेरक असलेली आणि त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचं स्फुल्लिंग चेतवणारी काही निवडक संघगीतं आणि काही राष्ट्रीय गीतं हे त्या कार्यक्रमात त्यांनी गाणार आहेत। या गीतसंग्रहाचा नुकताच एक लोकार्पण सोहळा खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने सुरेश भट सभागृहात पार पडला। त्यात त्यांनी गायलेल्या गीतांना सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबवर एवढी लोकप्रियता मिळाली आहे की हिंदुस्थानमध्ये आणि हिंदुस्थानच्या बाहेर देखील त्याला लोकप्रियता मिळाली। याचं लोकार्पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झालं होतं। ही गीतं तयार करण्याचा कार्यक्रम हा खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने केला होता। मंगळवारी 18 नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाला त्याचा अभिमान आहे असे मराठीतले प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचा लाईव्ह इन कन्सर्ट महोत्सव होणार आहे। त्यांची गीतं आपण सगळ्यांनी ऐकली आहे आणि या कार्यक्रमाने आपण सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप करणार आहोत। जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं
की सांस्कृतिक महोत्सवामध्ये आपण यावर्षी शिववैभव किल्ले स्पर्धा आयोजित केली आहे. भारताचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, किल्ल्यांचा इतिहास, शौर्य पराक्रम आणि स्वातंत्र्याचं प्रतीक हे किल्ले बांधले जातात. आपल्या इथे गेल्या 35 वर्षापासून शिवप्रेमी रमेश सातपुते उपस्थित आहे. आले काय हे दरवर्षी हा कार्यक्रम करतात. आता आम्ही ही जबाबदारी घेतली आहे त्यांच्याकडनं. ते 35 वर्ष त्यांनी हा कार्यक्रम केला. आता आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करणार आहे. संजय बंगाले यांच्यावर जबाबदारी आहे आणि यावेळी मोठ्या प्रमाणावर किल्ले बनवले गेले आहेत. आपल्या इथे बर्डीवर सक्षम शाळेच्या ह्याच्यात, सेवा सदनच्या ह्याच्यातही किल्ले बनवले आहेत. ही स्पर्धा आहे आणि त्यात आपण 150 किल्ले तयार करत सहभाग नोंदवला आहे स्पर्धकांनी. 25 ते 30 ऑक्टोबर हे होणार आहे. परीक्षक याचा निर्णय घेणार आहे. 51,000 रुपये प्रथम क्रमांक, 31,000 द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक 21,000 आणि 5,000 प्रोत्साहन असे बक्षिसं ते मिळणार आहेत. आणि खूप मुलांचा याच्यात उत्तम प्रतिसाद आहे. मला अतिशय आनंद आहे की याला विद्यार्थ्यांकडनं खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. एक उत्तम कार्यक्रम आम्ही गेल्या काही वर्षापासून सुरू केला की गणेशोत्सवामध्ये उत्तम कार्यक्रम झाले पाहिजे आणि त्यामुळे आम्ही 22 पासून सुरुवात केली. आतापर्यंत एकंदर 1024 गणेशोत्सव मंडळामध्ये 12,800 कलाकारांनी एकूण हे कार्यक्रम केले. 2025 मध्ये विक्रम झाला. 417 गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपल्या विदर्भातल्या 12,800 कलाकारांनी यात सहभाग घेतला. या गणेशोत्सव मंडळामध्ये लोकांची अभिरुची वाढावी म्हणून नाट्यसंगीत, भावगीत, भक्तिगीत, अभंग, भजन कीर्तन, देशभक्तीपर नृत्य, गोंधळ, भारूड, नकला, लोकनृत्य, पारंपरिक खेळ आदी कार्यक्रम आयोजित केले होते. दुर्गोत्सवामध्ये पण आम्ही आतापर्यंत एकूण 819 मंडळांना 12,000 कलाकारांनी अनेक कार्यक्रम सादर केली. नागपूरमध्ये 452 दुर्गोत्सव मंडळामध्ये 5,500हून अधिक कलाकारांनी आपली कला सादर केली. यातही आम्ही भजन, कीर्तन, देशभक्त नृत्य, गोंधळ, भारूड, नकला हे सगळे कार्यक्रम यामध्ये झाले. शारदोत्सवामध्ये आम्ही एक रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम केला. हा फार उत्तम कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे मेहंदी काढण्याचा. महिला सक्षमीकरण व सणाचा आनंद यामध्ये 2022 पासून 1482 ठिकाणी 1,51,100 महिलांच्या हातावर मेहंदी काढली. या वर्षी 2025 साली शारदोत्सवात मेहंदी उपक्रम राबवण्यात आला. आपली धोटे आहे का इथे? हिने जागतिक विक्रम केलेला आहे. हिने खूप मुली तयार केल्या 500 ते 600 आणि त्यांना रोजगार मिळालेला. आणि या मुली विशेषतः दलित आणि मुस्लिम समाजातल्या आहेत आणि त्यांना प्रत्येक मेहंदीच्या मागे 100 रुपये मिळतात. तर प्रत्येक जण या महोत्सवातून 25,000 30,000 रुपये कमवतात आणि यामधून आपली सांस्कृतिक परंपरेचं जतन झालं. 2025 मध्ये 660 ठिकाणी 71,000 महिलांनी नागपूर शहरात मेहंदी लावण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आणि पण एक उत्तम सहभाग झाला. सांस्कृतिक मूल्यांची वृद्धी झाली पाहिजे, जीवन मूल्य वाढली पाहिजे, भविष्यातल्या पिढीवर उत्तम संस्कार झाले पाहिजे आणि आपल्या सांस्कृतिक वारसा जतन झाला पाहिजे. हा सांस्कृतिक महोत्सवाचा उद्दिष्ट आहे. खासदार महोत्सव याचं जरी नाव असलं आणि मी खासदार असलो तरी माझा याच्यातला सहभाग खूप कमी आहे. हा सगळा कार्यक्रम करण्यामध्ये समितीचे पदाधिकारी, सदस्य, आपल्यासारखे सगळे उत्साहाने यावेळी 1,000-1,500 सांस्कृतिक महोत्सव समितीची टीम आहे आणि निस्पृह, निस्वार्थी आणि समर्पित भावनेने हे सगळे काम करतात. नागपूरची जनता त्याला सहकार्य करते. आपले पत्रकार बंधू उत्तम
उत्तम सहकार्य करतात, प्रसिद्धी देतात आणि या उत्तम कार्यक्रमाला सक्रिय समर्थन दिल्यामुळे या सगळ्यांच्या सहभागामुळे हा यशस्वी होतो। याही वर्षी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि या कार्यक्रमाला यशस्वी करावं अशी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने मी आपल्याला प्रार्थना करतो आणि आपण सगळ्यांनी जरूर कार्यक्रम उपस्थित राहावं अशी विनंती करतो। मी सांस्कृतिक महोत्सवाची जी माहिती होती ती दिली आहे। आता पत्रकार जे आहेत तेच फक्त प्रश्न विचारू शकतात, बाकीच्यांनी विचारू नये, त्यांनी नंतर विचारू। तर तुम्हाला काही विचारायचं असेल, सुचवायचं असेल तर आपण विचारा, त्याचं उत्तर आम्ही द्यायचा प्रयत्न करू। पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार, खूप खूप धन्यवाद। असे अनेक कलाकार आहेत, कारण कलाकारांची संख्या खूप मोठी आहे। आपण जसा हा कार्यक्रम करतो, ज्येष्ठ नागरिकांचा सांस्कृतिक महोत्सव करतो, मधल्या काळामध्ये आपण नागपुरात 2-3 ठिकाणी पण आयोजित केला होता। अशा अनेक कला आहेत, अनेक कलाकार आहेत। जसं मी सांगितलं की ट्रान्सजेंडर असतील, तृतीयपंथी, दिव्यांग, मला आठवतं एक दिल्लीचे कलाकार होते, काय नव्हतं तो मुस्लिम कलाकार, ज्यांनी जावेद पाशा, त्यांनी दिव्यांगांना घेऊन व्हीलचेअरवर केलेला नृत्याचा कार्यक्रम आपण कधी विसरू शकत नाही, इतका चांगला होता। आपण सगळ्या अशा लोकांना आणलं आणि जेवढे कलाकार नवीन नवीन तयार होतील त्यांनाही प्रोत्साहन देत राहू आणि हे व्यासपीठ नवीन नवीन कलाकारांना घेऊन येईल आणि प्रोत्साहन देईल। मी आता सांगू नये, पण आमच्या कार्यक्रमात जे येतात ते कार्यक्रम झाल्यावर त्यांचे पुढे कार्यक्रमाचे रेट दुप्पट होऊन जातात। आता कोणी करोडोच्या खाली बोलत नाही, एवढा हा कार्यक्रम सगळ्यांना लाभी होता। त्यामुळे एकंदरीत कलाकारांनी पण त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं पाहिजे आणि नवीन नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, याच्यावर आमचा प्रयत्न। मागच्या वर्षी इथे प्रेस झाली होती आपली खासदार सांस्कृतिक महोत्सवाची। त्याच्यामध्ये आपण बोलले होते की आपण पुढल्या 2025च्या ज्या खासदार महोत्सवमध्ये मागच्या वर्षी याच ठिकाणी आपली प्रेस झाली होती खासदार सांस्कृतिक महोत्सवची। त्या प्रेसमध्ये आपण बोलले होते की 2025च्या खासदार सांस्कृतिक महोत्सवमध्ये आपण निश्चितच बिग बी यांना आणण्याचा प्रयत्न करू। बिग बी अमिताभ बच्चन यांना हे आपण बोलले होते सर। मी बोललो होतो, त्याच्यानंतर माझी त्यांची भेट झाली, त्यांनी मला सांगितलं माझं राहून गेलाय, मला यायचं आहे आणि पण त्यांची आता सध्या प्रकृती चांगली आहे, त्यामुळे येऊ शकले नाही, पण त्यांनी कबूल केला, ऑन रेकॉर्डवर ते आहे। मी त्यांना हे म्हटलं की स्पेशल फ्लाईटने तुम्ही या, बघूया। तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि माझा प्रयत्न यातून त्यांना नक्की नागपूर। नितीशी आपल्या सगळे सांस्कृतिक कार्यक्रम होता, पण लावणीचा एखादा कार्यक्रम व्हायला चांगली सूचना आहे, पुढल्या वर्षी स्पेशल लावणी करू आणि तुम्हाला समोर बसण्याची व्यवस्था। नक्की करूया, त्यांना पण आम्ही पण नक्की बोलवू, कारण कसं आहे की या सगळ्यांच्या वेळा त्यांना येणं, पण आम्ही प्रयत्न करतो। पुष्कळ लोक आले आहेत, परवा माझ्याकडे दिल्लीला रवीना टंडन आले होते, त्यांनी पण मी म्हटलं आमच्याकडे काल त्यांनी यायची तयारी दाखवली, पण सध्या पुढच्या वेळी त्यांनाही कुठे बोलू। ये तो मैंने थीम बताया, अभी इतनी नहीं, कैसे सरदार हो आप।
मजाक किया. सर एक प्रश्न असा आहे, पुलाच्या अलीकडे आणि पुलाच्या इकडे, पुलाच्या अलीकडे आणि पुलाच्या पलीकडे असे 2 नागपूर आहे. हे पुलाच्या अलीकडे हा सगळा कार्यक्रम होतो. काही लोकांची अशी मागणी आहे VCS स्टेडियममध्ये मोठे 20-25 हजार लोक, कारण की तिकीट्स मिळत नाही. काही कार्यक्रमाच्या आमच्याकडे वर्षभर फोन येत नाही, तेवढे फोन कार्यक्रमासाठी पासेससाठी फोन येतात. तर VCS स्टेडियम किंवा मोठ्या ठिकाणी मोठे स्क्रीन्स लावून इंटरनॅशनल जे हा कार्यक्रम इंटरनॅशनलच असतो, पण पुलाच्या पलीकडे किंवा सर्वसमावेशक नागपूर व्हावं यासाठी काही भविष्यात काही प्रयत्न होणार आहे का? तुमचं म्हणणं बरोबर आहे की आता स्टेडियम कमी पडतं. मी आता स्पेनमध्ये गेलो होतो आणि तिथे बार्सिलोनाला मी एक स्टेडियम पाहायला गेलो होतो. ते स्टेडियम पाहायचं तिकीट जवळपास 800 रुपये होतं आणि एकावेळी 3 मजले स्टेडियम ऑटोमॅटिक होतं आणि खूपच सुंदर होतं. आपल्या इथे आता संख्या कमी होते, दरवर्षी 2-3दा लाठीचार्ज होतो. तर यावेळी नागपुरात 1 लाख लोक बसावे असं उत्तम स्टेडियम व्हावं असा माझ्या मनातली इच्छा आहे. यशवंत स्टेडियममध्ये आता त्याचा विकास होणार आहे. त्याचं डिझाईन फायनल झालेलं आहे आणि लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होईल. ते यशवंत स्टेडियम जेव्हा नवीन होईल तेव्हा त्याच्यामध्ये आपण याचा विचार करू. आणि नागपूरात जसं हॉल आहे की सुरेश भट सभागृह आहे, मग ते बावनकुळे साहेबांनी देशपांडे सभागृह आणि MLA हॉस्टेलचा एक प्रकल्प घेतला होता, तिथे एक मोठं सभागृह आहे. असं नागपुरात 4 दिशेला 4 मोठे स्पोर्ट्स क्लब व्हावे आणि त्या ठिकाणी 1 लाख मुलं खेळावे. आणि नागपुरात सांस्कृतिक आणि स्पोर्ट्स या दोन्ही क्षेत्रात आपण चांगलं व्हावं असा प्रयत्न आहे. आपल्या इथे लंडन स्ट्रीटवर तिथे पण एक मोठं ऑडिटोरियम सभागृह आपण तयार करतो आहे. आणि या सगळ्यात आता आम्ही सांस्कृतिक महोत्सव समिती आणि क्रीडा महोत्सव समिती, ॲग्रोविजन, लक्ष्मणराव मानखट ट्रस्ट, ज्येष्ठ नागरिक संघ या 5ला मिळून आम्ही रेडिसनच्या बाजूला एक जागा घेतली. एक जागा महानगरपालिकेकडनं किरायाने पण घेतली आहे आणि तिथे 7 मजली बिल्डिंग बांधायचं काम सुरू आहे. त्याच्यामध्ये सांस्कृतिक कामाकरता कलाकारांना व्यासपीठ, मोठा हॉल आहे, ज्यात 300-400 लोक बसू शकतात आणि खाली 600 लोकांचं एक ओपन एअर थिएटर पण करतो आहे. तिथे कलाकार आपले कार्यक्रम करू शकतील आणि पलीकडे ॲग्रोविजनचं मोठी बिल्डिंग पण आहे, जेणेकरून त्यात परीक्षण प्रयोगशाळा वगैरे आहे. असे एकाच ठिकाणी या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतील आणि नागपूरच्या 4 दिशेला 4 क्लब तयार व्हावे, मोठे स्टेडियम व्हावे. हे विचार आहे, त्याची घोषणा नाही बरं, हे प्रयत्न करणार आहे. काही दृष्टिक्षेपात आहे, काही होतील. त्यामुळे एकंदरीत नागपुरात सगळ्या ठिकाणी व्हावं. तुमची सूचना बरोबर आहे, आम्ही नक्की करू. सर एक सूचना ये थी कि पासेस सर वितरित हो जाते हैं ये सांस्कृतिक महोत्सव के लिए, लेकिन जब मीडिया पर्सन जब वहाँ बैठता है तो सर उसमें प्रॉब्लम क्रिएट होता है और वो सीट कोई और ऑक्यूपाई कर लेता है. तो ये जो ये है जो प्रॉब्लम्स जो है इसका सोल्यूशन के लिए थोड़ा सूचना दीजिए. देखिए, हम लोग सबकी व्यवस्था अच्छी करने का प्रयास करते हैं, और प्रॉब्लम में आता है कि पास जो होती है वो 2 लोगों के लिए होती है, वो अपने साथ 10 लोग लेके आते हैं. हम किसी को नाराज तो नहीं करते, फिर पति पत्नी बच्चे सबके परिवार आते हैं, उनको भी नाराज नहीं करते. तो भी पत्रकारों के लिए भी हमने अलग से व्यवस्था रखी है. इस बार भी आपकी व्यवस्था के लिए विशेष धन्यवाद. निधीजी, माझा प्रश्न होता की आपण सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाटक बघितलं, अतिशय अप्रतिम. आपण नेहमी मागणं होते नागपूरकरांची की तो सांस्कृतिक महोत्सवाच्या पटलावर तो नाटक व्हावं. तर काय अनेक वर्षाची इच्छा पुढच्या वर्षी तरी पूर्ण होईल का? कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाटक जीवनावर आधारित नाटक आहे, तो फार अप्रतिम आहे. आणि मोहनजी, आपण सर्वांनी त्यांनी बघितलं आहे. मला वाटतं आमच्या याच्यात एकदा झाला आहे सावरकरांचं मोठं नाटक, छान झालं. यानंतर धन्यवाद सर. माननीय नितीनजींनी 2025